नमस्कार, जय महाराष्ट्र. मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती रोज सकाळी ठीक 11 वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जी काही जाहिरात येईल ती तुम्हाला सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल. तर मित्रांनो, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड नवी मुंबई यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. काय आहे जाहिरात, कोणते कोणते पदे असणार आहेत, काय लागणारे पात्रता, सर्व डिटेल माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ही 9 मे 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. रिक्रुटमेंट अगेन्स्ट व्हेरियस पोस्ट ऑन डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवरती ही पदभरती असणार आहे. त्याचबरोबर यासाठी पदे कोणते असणार आहेत ते आता आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्याआधी इथे त्यांनी काही इम्पॉर्टंट डेट्स दिले आहेत ते बघा. ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झाले आहेत. 9 मे 2025 रोजीपासून ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झाले आहेत. शेवटची तारीख असणार आहे ती असणार आहे 24 मे 2025. या तारखेच्यात तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करायचे आहे. ही जी असणार आहे त्यांची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे. ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो, तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. त्याचबरोबर यासाठी पदे कोणते असणार आहेत ते आता बघूया. तर यासाठी टोटल 4 पदे असणार आहेत. पहिलं जे पद आहे ते असणार आहे मॅनेजमेंट ट्रेनी मार्केटिंग. त्यासाठी एकूण जागा असणार आहेत 10. त्याचबरोबर कॅटेगरीनुसार विश्लेषण ते दिले आहे. 9 जागा असणार आहेत. ST साठी 1, OBC साठी 2, SC साठी 1, EW साठी 1 आणि अनरिझर्व साठी 4 जागा असणार आहेत. त्याचबरोबर इथे SC साठी 1 जागा असणार आहे. अशा टोटल 10 जागा इथे असणार आहे. एज लिमिट बघू शकता, मॅक्सिमम एज लिमिट 30 लागणार आहे. हे जे एज लिमिट असणार आहे हे ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे. बाकीच्या SC ST कॅटेगरीसाठी 5 वर्षांची सूट दिली जाणार आहे. त्याचबरोबर OBC साठी 3 वर्षांची सूट इथे असणार आहे. तर यासाठी पात्रता काय लागणार आहे ते आता बघूया. क्वालिफिकेशनमध्ये बघू शकता MBA तुमचा झाला असेल इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटमध्ये तुमचा MBA असेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहात, किंवा ॲग्रिकल्चर रिलेटेड मॅनेजमेंट इक्विव्हॅलेंट टू MBA हे जरी असेल तुमचं क्वालिफिकेशन तरीसुद्धा तुम्ही इथे पात्र असणार आहात. त्याचबरोबर दुसरं जे पद असणार आहे ते असणार आहे मॅनेजमेंट ट्रेनी अकाउंट. ह्यासाठी टोटल 10 जागा असणार आहे. कॅटेगरीनुसार वॅकन्सीचे विश्लेषण इथे प्रोव्हाइड केले आहे. त्यासाठी एज लिमिट लागणार आहे 30, मॅक्सिमम एज लिमिट इथे राहणार आहे. क्वालिफिकेशन लागणार आहे CA झाला असेल किंवा CMA असेल तुमचं तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहात. त्याचबरोबर तिसरं जे पद आहे ते असणार आहे ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह. ह्यासाठी टोटल ज्या जागा असणार आहे ते असणार आहे 125 या टोटल जागा असणार आहेत. एज लिमिट राहणार आहे 30. त्यासाठी क्वालिफिकेशन लागणार आहे BSc ॲग्रिकल्चर फ्रॉम द एनी रिकग्नाइज युनिव्हर्सिटी तुमचं झाले असेल तर तुम्ही इथे पात्र असणार आहे. मिनिमम तुम्हाला कमीत कमी 50% मार्क्स यामध्ये लागणार आहे. त्याचबरोबर 45% 45% हे कॅटेगरीसाठी मिनिमम मार्क्स तुम्हाला इथे लागणार आहेत. त्याचबरोबर चौथं आणि शेवटचे जे पद असणार आहे ते असणार आहे ज्युनियर असिस्टंट कॉटन टेस्टिंग लॅब. त्यासाठी 2 वॅकन्सी राहणार आहे. एज लिमिट 30 असणार आहे. त्याचबरोबर क्वालिफिकेशन लागणार आहे डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स. यामध्ये तुमचा डिप्लोमा झाला असेल तर तुम्ही इथे पात्र असणार आहात. त्याचबरोबर यासाठी पगार किती असणार आहे ते आता आपण डिटेलमध्ये बघूया. तर पगारासाठी त्यांनी इथे मेन्शन केले मॅनेजमेंट ट्रेनी मार्केटिंग जे काही पद असणार आहे त्यासाठी तुम्हाला 30,000 पासून 1,20,000 इतका पगार तुम्हाला पर मंथ असणार आहे. त्याचबरोबर मॅनेजमेंट ट्रेनी अकाउंटसाठी 30,000 पासून 1,20,000 इतका पगार राहणार आहे. ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्हसाठी 22,000 पासून 90,000 इतका पगार पर मंथ असणार आहे. त्याचबरोबर ज्युनियर असिस्टंट कॉटन लॅब टेस्टिंग यासाठी तुम्हाला 22,000 पासून 90,000 इतका पगार राहणार आहे. तर पगार बघू शकता, सॅलरी बघू शकता, चांगल्या लेवलचे असणार आहे. जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करू शकता. त्यानंतर एलिजिबिलिटी कंडिशन बघू शकता. नॅशनॅलिटी तुमची इंडियन असणे गरजेचं असणार आहे. एज लिमिट किती राहणार आहे, कमीत कमी 18, जास्तीत जास्त 30 एज लिमिट ओपन कॅटेगरीसाठी. आणि इतर ज्या काही कॅटेगरी असणार आहे त्यांचं रिलॅक्सेशन त्यांनी या PDF मध्ये मेन्शन इथे केले आहे. ही जी PDF असणार आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली आहे. तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवरून ही PDF डाउनलोड करा. PDFला एकदा सविस्तर वाचा. जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तरच यासाठी अर्ज करू शकता. अर्जासाठी फी किती राहणार आहे, जनरल जी काही कॅटेगरी असणार आहे EWS आणि OBC कॅटेगरीसाठी 1,500 इतकी फी राहणार आहे. त्याचबरोबर SC ST एक्स सर्व्हिसमॅन आणि PWD साठी 500 फीज इथे असणार आहे. त्याचबरोबर फीसुद्धा तुम्हाला ऑनलाईन मोडने सबमिट करायचा आहे अर्जाच्या वेळी. त्यासाठी अर्ज कुठे करायचा ते आता आपण बघूया. तर अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ही जी असणार आहे त्यांची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे. ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो, तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
त्याचबरोबर या पदांच्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुमच्या निवड प्रक्रियेमध्ये एक तुम्हाला ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे। त्या टेस्टचे सेंटर सुद्धा त्यांनी इथे मेन्शन केले आहे। तर महाराष्ट्रामध्ये त्या टेस्टचे सेंटर असणार आहे, मुंबई आणि नवी मुंबईमध्ये त्याचे सेंटर असणार आहे। इतर जे काही सेंटर असेल ते सुद्धा त्यांनी इथे मेन्शन केले आहे। तिथे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुमची परीक्षा इथे होणार आहे। त्यानंतर त्या परीक्षेमध्ये मार्क्स किती तुम्हाला हवे आहेत, जे काही कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट असणार आहे तुमची, त्यामध्ये अनरिझर्व कॅटेगरी, EWS आणि OBC साठी तुम्हाला कमीत कमी 40% मार्क्स असणे गरजेचे असणार आहे क्वालिफाय होण्यासाठी। त्याचबरोबर SC ST आणि PWD साठी 35% कमीत कमी मार्क्स तुम्हाला असणे गरजेचे असणार आहेत। त्याचबरोबर त्यांनी ते सिलेबस सुद्धा मेन्शन केला आहे। प्रत्येक पोस्टनुसार सेपरेट जो काही सिलेबस असणार आहे तो त्यांनी या PDF मध्ये सविस्तरपणे विश्लेषण त्याचं केले आहे। त्याचबरोबर इथे जे काही सब्जेक्ट लागणार आहे त्यांची सुद्धा त्यांनी माहिती त्यांनी इथे प्रोव्हाइड केली आहे। ही PDF डाउनलोड केल्यानंतर तुम्ही हे जे काही सब्जेक्ट असणार आहे कम्प्युटर टेस्टसाठी ते सविस्तर तुम्ही वाचून घ्या, त्यानंतर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। तर अशा प्रकारे ही जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे। या जाहिरातीबद्दल तुम्हाला कसलाही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।